शाहरुख सर. ओके. हाँ. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन मन अधिनायक अधिनायक जय जय हे हे भारत भारत भाग्य भाग्य विधाता विधाता पंजाब पंजाब सिंध सिंध
मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. सगळ्यात महत्वाचं टीम ज्यांना आता सिल्वर मेडल मिळालेलं आहे ते हारलेले नाहीयेत. ते या स्पर्धेमध्ये येऊन तुम्ही इथल्या प्रेक्षकांची मनं पण जिंकलेली आहेत. तुमचं मनापासून कौतुक. या आता विनर टीम त्यांना आपण देतोय गोल्ड मेडल आणि ट्रॉफी. साक्षी अँड टीम. साक्षी बॉल हवेत आहे आणि तिथे झेल ड्रॉप झालाय. एक जीवदान मिळालं. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला गणेश पारखे आणि दुसऱ्या बाजूला अजय अनवट यांना आपण पाहतोय. तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये किरण गोजरे यांच्या हातामध्ये देण्यात आलंय. बिग हिट यावेळेस केला जातोय. बॉलला हवा दिली आणि हवाई हल्ला चढवलाय. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतोय षटकार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय परंतु संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल येताना दिसतोय. किरण गोजरे यांनी प्रोफेशनल डे ज्यावेळेस संपन्न झाला त्यावेळेला खूप चांगला खेळ केला होता. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये एक लेजंड खेळाडू आहेत. मिड ऑन ला क्लिअर केलं जाते आणि बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे दाखल होतोय. चौकारासाठी 4 धावा. चौकाराने धावसंख्या वाढली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 12 धावा. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहील. आज प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आपण पाहतोय. आपल्या या सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा देखील अंतिमचा दिवस आहे आणि प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल देखील आजच तिथे ठेवण्यात आली. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर ते दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत. एका बाजूला SSK टीचरचा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला व्हाईट हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. पहिलं षटक संपलं. धावसंख्या 12 आकड्यावर जाऊन पोहोचली. SSK टीचर संघाने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय. वडांगळीचा कॅप्टन आणि गुळवंचा कॅप्टन टॉस साठी या. वडांगळी टीमचा कॅप्टन आणि गुळवंत संघाचा कॅप्टन टॉस साठी चला. सुरुवातीला आपण एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत. युवा मराठा चषक अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील एक नावाजलेले क्रिकेटच्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत गणेश सर. GP अमोल सरांचा आपण सन्मान आपल्या सिनियर स्पोर्ट्स असोसिएशन आणि STPL मॅनेजमेंट टीमच्या वतीने अमोल सरांचा सन्मान एका ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने एका ऑर्गनायझरचा सन्मान आहे. मनापासून कौतुक. थँक्यू. आणि टॉस साठी चला. टॉस साठी या. कुळवंतचा कॅप्टन चला लवकर पळत या ना मित्र सर. पळत या पळत. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज इथे बांधून परतणार आहे. बॅटर आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय डॉक्टर कपिल शिरसाट मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाद 16 अशी धावसंख्या आहे. SSK टीचर्स हा संघ बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. टॉस करतोय आपण क्वालिफाय 2 चा. अमोल खोडे सरांचे शुभ असते. 2024 कॉल आहे.
इथे अभिजित भावसार यांचा आपण टॉस विन गुळपंच नाईट रायडर्स की तुम्ही हां कॉल यांचा होता टॉस यांनी जिंकला तेच सांगितले. काय घेणार बॉलिंग. क्षेत्ररक्षण. पहिला सामना खूप अटीतटीचा. हा पहिला सामना थोडासा कॅज्युअल खेळलो आम्ही त्याच्यामुळे हरलो पण आता थोडा जोर लावून खेळूया. चला शुभेच्छा तुम्हाला खूप साऱ्या. अभि दादा पहिली मॅच असं वाटलं की आत्ता आरामशीर जिंकेल पण मॅच निश्चितप्रमाणे म्हणतो ना कधी पारडं बदलेल सांगता येत नाही. काय घडलं होतं नक्की? काय नाही अनएक्सपेक्टेड मॅच होती आणि सरांनी खूप छान जबरदस्त कमबॅक करून दिले सामन्यामध्ये आणि मॅच जिंकून आणली. त्यांचंच पहिल्यांदा अभिनंदन आणि पूर्ण टीमचे हार्डवर्क त्याच्यामुळं इथपर्यंत पोहोचलो बस. बाकी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. आता पहिले ज्या चुका झाल्या त्या मॅचमध्ये व्हायला नकोत. फायनलला पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुळवंत रायडर्स टीम यांनाही मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तर अमोल सर फारसा वेळ तुमचा घेणार नाही पण तुम्ही एक ऑर्गनायझर आहात. एक ऑर्गनायझरच्या दृष्टीने STPLची क्रिकेटची स्पर्धा काय सांगते, काय असेल युनिक या क्रिकेटच्या स्पर्धेत? खरं तर सर्वात प्रथम मी आयोजकांचा आभार मानतो. जो मान सन्मान त्यांनी आमचा केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खरं तर सर या सिन्नर प्रीमियर लीगचं मला एक वैशिष्ट्य इतकं आवडलं. मी अनेक वर्षापासून संगमनेरमध्ये टुर्नामेंट भरवतो, चषक भरवतो वेगवेगळ्या पद्धतीने. पण आपल्या तालुक्यातले जे खेळाडू आहे त्यांना वाव देण्याचं काम खरं हे सिन्नर प्रीमियर लीगमध्ये करतो. म्हणजे या सिन्नर प्रीमियर लीगचं खरंच कौतुक करावं लागेल. का इतर ज्या स्पर्धा होता बाहेरच्या त्या ठिकाणी आयकॉन आयडॉल वगैरे असतात परंतु खरं तर तालुक्यातल्या खेळाडूंना जे पुढे जाण्याचं त्यांचे जे खेळ आहे ते बघण्याचं जे काम आपण करताय ते खरंच अभिमानास्पद आहे. आणि निश्चितच या पुढच्या आमच्या ज्या संगमनेर तालुक्यामध्ये स्पर्धा असतील निश्चित तुमचंही अनुकरण आम्ही करणार आणि त्या पद्धतीने तालुक्यातल्या खेळाडूंना वाव देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करू. पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं, मला जो आमचा सन्मान केला, मी माझ्या जानताराजा प्रतिष्ठान आणि युवा मराठा चषकाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. एक स्पेशली प्रश्न राहील, संदीप देशमुख सरांची फलंदाजी कशी वाटली? 25. आज मला गर्व वाटतो संदीप सरांवर कारण का हा माझ्या जानताराजा प्रतिष्ठानचा खेळाडू आहे आणि रोज माझ्यासोबत आमच्या सर्व जानताराजा प्रतिष्ठानच्या खेळाडूंसोबत त्यांचा सराव असतो आणि आज त्याचं चीज त्यांनी इथं करून दाखवलं. म्हणजे खरं तर त्यांच्या सरावाचे हे त्यांना फळ मिळाले आहे असं मी करतो. हो सर, मनापासून धन्यवाद. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट म्हटलं जातं ना, ते उगाच म्हटलं जात नाही. तर तुमचं मनापासून कौतुक. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कम बॉक्स शाहरुख पठाण सर. थँक्यू. 2 ओव्हरनंतर 25 धावा धावफलकावरती आहे. एक फलंदाज बाद असताना यावेळेला बॉल हवेत आहे, फटका थोडासा मिसटाईम आहे आणि चेंडू थोडासा दूरवरती पडेल. तोपर्यंत मिळते एकच धाव. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आज अमोलजी कवडे सर देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर आमचे रावसाहेब सर उपस्थित झालेले आहेत, प्रेम तपोळे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. संदीप वामन यांना आपण बघू शकता गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय आणि शॉर्ट अँड पुलचा एक बहारदार फटका तिथे सजवण्यात आलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. एक टप्पा मैदानात पडलाय आणि दुसरा थेट मैदानाच्या बाहेर. चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. चौकार आणि धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 31 धावा. SSK टीचर संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय आपण जर पाहिला ना तर अगदी योग्य देखील ठरलाय. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार जर आपण केला तर या संघाने सुरुवात चांगली केली आहे. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण या संघाला पाहतोय. गोलंदाज संदीप तयार होतील. शॉर्ट बॉलचा पुढच्या एकदा वापर करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. स्क्वेअर लेगला बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दिसलं आणि त्याचं रूपांतर बॉल कन्वर्ट झालाय 4 मध्ये. धावा मिळतील. 4 चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2 चौकार आलेत आणि 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या 35 आकड्यावर जाताना आपल्याला बघायला मिळते. प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याचा विजेता कोण, त्यासाठी ही फायनल मॅच आपल्याला खरं तर पाहायला मिळते आहे. स्विच हिटचा एक देखणा फटका पाहायला मिळणार आहे
आणि याही वेळेस टायमिंग प्रॉपर साधलंय आणि बॉलला सीमारेषा दाखवली आहे. निर्णय काय? यस, षटकार आहे. 6. धावसंख्या वाढली आणि धावफलकावर आपण पाहतोय 41 धावा आता धावफलकावरती बनवलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 6 षटकांची ही लढत आहे. 6 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा बनवल्या जातात ते बघणं देखील फार गरजेचं आहे. पुढे टाकला होता यावेळेस संदीप वामन यांचं चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या सहाय्याने बॉलला टर्न केलं, तोपर्यंत 1 धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल तुम्ही पाहताय. 42 या आकड्यावर धावसंख्या जाताना दिसते. नीरज सोनवणे आपल्या मागे एक 2 व्हीलर आहे, त्याचा आरसा थोडासा फिरवा आपण. नीरज सोनवणे, चांगला बॉल होता परंतु डाऊन द लेग, अर्थात डाव्याष्टीच्या खूपच बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळते. दोन्ही बॅनरच्या मध्ये. यस, तीच. एक बाद 43 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू खराब होता, फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस चेंडूला मिड विकेट सीमारेषा दाखवली आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. पंकज आप्पा मोरे यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरवर चेंडू जाऊन धडकतोय. षटकार. फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 49. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्यात तब्बल 24 धावा मागच्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. खूप चांगली फलंदाजी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. कारण पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता, त्यानंतर जबाबदारीने खेळ करताना हे 2 फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील फार गरजेचं असतं. एखादी विकेट जर गेली तर तुम्हाला एखाद्या भागीदारीकडे जावं लागतं आणि ती भागीदारी होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील किरण गोजरे यांच्या विरुद्ध आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्यातनं बॉलला खेळून काढलाय. काऊ कॉर्नरला एक दमदार षटकार येतोय. 6. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड. 55 धावा. यावेळेस पुढे टाकला होता फुलर लेंथवर चांगलं कमबॅक आपण किरण गोजरे सरांचं पाहतोय. व्हाईटरीज हा संघ गोलंदाजी करताना दिसतोय आणि किरण गोजरे सरांनी या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला. मग फलंदाजी असू द्यात, मग गोलंदाजी असू द्यात, या दोन्ही क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं होताना दिसलं आपल्याला. एक जुने जाणते खेळाडू आहेत. कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा देखील त्यांनी केली आहे सिन्नर तालुक्यासाठी. 1 बाद 56 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार जर केला तर डॉक्टर कपिल शिरसाट सर 8 चेंडू खेळले, 25 धावा त्यांनी बनवले. अजय अनवट यांनी 8 चेंडू 25 धावा. यावेळेचा बॉल देखील हवेत खेळलाय. मिड ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला उंची जास्त मिळाली आहे, लांबी जास्त मिळू शकलेली नाहीये आणि लॉंग ऑन मध्ये बॉलला देखील अडवलं जाते. तोपर्यंत मिळत आहे धावा 2. 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावर 58 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर SSK टीचरचा संघ खेळताना दिसतोय जो बॅटिंग करतोय. कमी गतीने टाकला होता, पिक केला, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळणार आहे आणि याही वेळेस हवाई हल्ला केला जातोय. बॉल मिड विकेटला निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. STPL चा एक सदाबहार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 64 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतंय. हो, परत एकदा बिग हिट केला जातोय आणि याही वेळेस गोलंदाजाला आभाळ दाखवलं जातंय. बॉल सीमारेषा पार जाईल आणि लागोपाठचा हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 6. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. धावसंख्या 70 झाली आहे.
यावेळी चांगला बॉल होता, टप्पा थोडासा मागे ठेवला आणि कमबॅक देखील करण्यात आलं. ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर आपण जाऊयात. तब्बल 70 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक फलंदाज बाद. या 2 फलंदाजांनी काय भागीदारी केली आहे, जबरदस्त. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. चार ओव्हर नंतर 70. खरं तर डॉक्टर कपिल शिरसाट सर यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर स्वतः क्रिकेटचे फिजिकल डायरेक्टर आहेत. दररोज 100 विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षण देखील देतात आणि आज खूप चांगला खेळ त्यांचा या सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्यांनी 25 धावा बनवल्यात नाबाद, परंतु दुसऱ्या बाजूला अजय अनवट यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनीही 39 धावा बनवलेल्या आहेत. यावेळेचा बॉल सोडला जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची नोंद तिथे केली जाणार आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलंय. धावफलकावरती 70 धावा आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण प्रकाश हिवाळे यांना बघू शकता. गोलंदाजी करतायत. इथून पुढे कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. इथून पुढचे जे 12 चेंडू आहेत त्या 12 चेंडूंमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. गलीमध्ये बॉल अडवलं जाते तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. धावसंख्या 71 या आकड्यावरती जाताना दिसते. अजय अनवट 12 चेंडू 39 पर्यंत नाबाद आहेत. आणि स्ट्राईक रेटचा विचार जर आपण केला तर दोन्ही फलंदाजांचा स्ट्राईक रेट हा देखील अतिशय जबरदस्त आहे. कारण एक मोठी धावसंख्या त्यांनी उभी केली आहे. पहिली विकेट गेल्यानंतर या 2 फलंदाजांनी प्रचंड आक्रमण केलं गोलंदाजांच्या विरुद्ध. गोलंदाजांच्या विरुद्ध त्यांनी मोठे मोठे फटके खेळले आणि संघाचं धावफलक 71 या आकड्यावर आता जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेस देखील समोर बॉलला खेळलंय. व्ही शेप मध्ये बॉलला खेळून काढलंय आणि हा बॉल निघून जाईल. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावा मिळतील 4 धावा. येतोय चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. समोर टाकलेला चेंडू होता आणि समोर कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. मिड ऑनला फक्त क्लिअर करायचं होतं, इनफिल्ड क्लिअर करायची होती आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला आणि चौकार मिळाला. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघालाय आउटसाइड द ऑफ. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 आणि त्याचा केला जाणारा वापर इथे पाहायला मिळतोय. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मिळते आणि धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 76 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. पुल करण्याचा प्रयत्न. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते विकेट आणि प्रकाश हिवाळे संघाला एक महत्वपूर्ण विकेट मिळवून देत आहेत. या 2 फलंदाजांनी जी भागीदारी इथे उभी केली होती त्या भागीदारीला तोडण्याचा प्रयत्न, त्यामध्ये मिळालं यश. धक्का क्रमांक 2 आली आहे विकेट. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. तर या ठिकाणी प्रकाश हिवाळे यांच्यासाठी एक पारितोषिक आहे की त्यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्यासाठी पारितोषिक होतं खरं तर, परंतु आता एक चेंडू शिल्लक राहिलेला आहे. धावफलकावर 76 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. डाव्याष्टीच्या बाहेरचा बॉल होता. त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी हात खोललेत. एकदा अतिरिक्तच्या साह्याने मिळेल 1+1. 2 धावा येत आहेत.
2च्या मदतीने धावसंख्या वाढली. या धावफलकावर आपण पाहू शकता 78 धावा, 78 रन. एक चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील मिळतंय, कारण खेळ खूप चांगला केलाय. या मैदानावर धावा बनवणं तितकं सोपं नाहीये. आणि या 2 फलंदाजांनी म्हणजे या अगोदर डॉक्टर कपिल शिरसाट सरांचा विचार जर केला, अजय अनवट यांचा विचार जर केला, तरी यांनी या मैदानावर खूप चांगली बॅटिंग केली आहे. या अगोदर देखील चौकार आला आणि चौकारानं ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे तब्बल 82 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सिन्नर तालुक्यातील मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. आज मिळणार आहे 7व्या पर्वाचा विजेता, परंतु तत्पूर्वी प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता कोण, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही लढत सुरू आहे. एका बाजूला व्हाईटरीजचा संघ पाहायला मिळतोय, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर SSK टीचर्स हा संघ लढत देताना दिसतोय. टॉस जिंकला होता SSK टीचर्स संघाने, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 82 धावा त्यांनी तब्बल बनवल्यात आतापर्यंत, कारण अजूनही 6 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे आणि हे 6 चेंडू टाकण्यासाठी प्रवीण कदम यांना आमंत्रित करण्यात आले. त्यावेळेस पुढे टाकला होता, त्याला फक्त दिशा दिली आहे, मिड विकेटला बॉलला वळवलं, डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. चेंडूने गुंगारा दिला होता, परंतु कंट्रोल चांगला आहे, चांगलं जज केलं. चेंडूवरती नजर जी होती ते हटू दिली नाहीये. हे फार गरजेचं असतं. ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला चेंडूवरची नजर तुमची हटता कामा नये. त्याचबरोबरीने जजमेंट तुम्हाला घ्यावं लागतं, कारण 6 कंपनीचे चेंडू वापरले जातात, त्याला बाउन्स देखील आहे. त्यामुळे या बाउन्सचे जजमेंट तुम्हाला घ्यावं लागतं आणि त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण होताना दिसते. धावसंख्या 83 धावा आहे 2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढे टाकलेला बॉल मिड ऑनचा क्षेत्ररक्षक किरणजी गोजरे इंटरेस्टेड आहे, बॉल अडवलं जाते, चांगला रिटर्न, एकच धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावरती 83 धावा, 83 रन. शेवटचं षटक प्रवीण कदम हाताळतात. सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिलाच बॉल पुढे टाकला होता, फुलर लेंथ वरचा बॉल, जो कारगर ठरतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्याचा वापर इथे करण्यात आला होता. याही वेळेस थोडासा मागे डब्बा व्हेरिएशन पाहायला मिळालं. लाईन अँड लेंथ मध्ये केलेला बदल आपल्याला दिसतोय. एक सिंगल कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या 84 आकड्यावर जाताना दिसते. गोलंदाजीची जी कौशल्य आहे त्याचा वापर तुम्हाला करावा लागतो. तुमचा रनअप कसा आहे, तुमची चेंडूची पकड कशी आहे, फलंदाजाला ओळखून टप्प्यामध्ये बदल तुम्हाला करावा लागतो, तो इथे करावा लागेल. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर तुम्हाला लाईन अँड लेंथ खूप अचूकतेने टाकावी लागते. यावेळेस समोर टाकला होता, लॉंग ऑन मध्ये कुणीही क्षेत्ररक्षक नाहीये. फलंदाजानं ते क्षेत्र निवडलं, खाली क्षेत्र निवडलं आणि तिथे बॉलला पाठवलं, दिलंय फेकून सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, फटकाचा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढली आणि धावफलकावर धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल 89, 89. धावा आतापर्यंत धावफलकावर बनवल्या जातात. आक्रमण याही वेळेस करण्यात आलंय. बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. आमचे कॅमेरामॅन इंटरेस्टेड होते हा झेल पकडण्यासाठी, परंतु त्यांच्यापासून देखील थोडासा दूर राहिलाय. ब्लॅक स्क्रीनवर बॉलला खेळून काढलं, ओव्हर द बॉलर हेड. क्रिकेट मधलं सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र निवडलं आणि तिथे बॉल खेळून काढलाय. षटकार, हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल. 96 धावा झाल्यात, 96. यावेळेस देखील बॉलला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बॉल उंच आकाशामध्ये आणि निघून जाईल, सीमा रेषेच्या पार जातोय. तिथे क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न खूप चांगले केले होते, परंतु प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. षटकार आलाय आणि SSK टीचरच्या फलंदाजांनी बॉलला मारून मारून पार लाल करून टाकलंय आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील इथे संपतोय. पहिला डाव संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या ती झाली आहे 103 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 104 धाव्यांचं लक्ष आहे. तब्बल 104 धाव्यांचं आव्हान इथे असणार आहे आणि 104 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय ते देखील आपल्याला बघावं लागेल, कारण हे मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग होईल काही नाही ते देखील आपल्याला पाहायचंय. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे.
जरी पहिल्या डावामध्ये एक मोठी धावसंख्या झाली असली परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील तुम्हाला तो प्रयत्न करावा लागेल. फलंदाजांनी ज्या पद्धतीने धावा बनवल्या दुसऱ्या डावामध्ये आपणही त्या बनवू शकतो या इराद्यानं उतरावं लागेल. आणि पाहूयात आता काय घडतंय दुसऱ्या डावामध्ये. अगदी काही क्षणातच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. तर विनंती राहील लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची. SSK टीचर्स फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण, ही विनंती आपल्याला राहील. चला थोडंसं फास्ट खेळायचंय कारण यानंतर आपल्याला दुसरा क्वालिफायर आणि मेगा फायनल अजून संपन्न करायची यानंतर. त्यामुळे कृपया विनंती राहील थोडंसं फास्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल आणि क्षेत्ररक्षण लावावं लागेल. लगेचच 2 फलंदाज देखील जातील मैदानामध्ये आणि जशी मॅच सुरू होईल तिथे देखील तुम्हाला वेळ थोडासा वाचवावा लागेल. टीम मीटिंग्स कृपया करून थोड्याशा कमी ठेवल्या तर खूप चांगलं होईल आणि रणनीत्या वापरण्यासाठी जास्त वेळ आपण घेऊ नका. BM टावरीचे व्यवस्थापक सन्माननीय अरविंद मुंडे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अरविंदजी मुंडे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय महेशजी लोंढे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल कंप्लीट करत असताना अकाउंट ओपन करण्यात आले. ऑफ द मार्क एक धाव पूर्ण झाली आहे. 1च्या सहाय्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यावर जाते आहे. आघाडीची जोडी आली आहे. एका बाजूला नीरज सोनवणे, दुसऱ्या बाजूला प्रवीण कदम यांना आपण बघू शकता. प्रवीण कदम यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे या स्पर्धेमध्ये. प्रोफेशनल डे ज्यावेळेला संपन्न झाला त्यावेळेला प्रवीण कदम यांनी आपल्या फलंदाजीतून मंत्रमुग्ध केलं होतं प्रेक्षकांना. परंतु दुसऱ्या बाजूला संजय खरात यांना आपण पहिलं षटक हाताळताना पाहतोय. 104चं लक्ष आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुढच्या एकदा तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवर संजय. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर कव्हर मध्ये बॉलला खेळला. बिटवीन द गॅप बॉल खेळला जातोय. 2 फलंदाजांमध्ये शोधली दरी आणि फटका खेळलाय. प्रवीण कदम यांनी लय भारी चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. धावसंख्या चौकारानं वाढली आणि धावा झाल्यात 5. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस बनवायच्या 104. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. प्रेक्षक राजांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित झाला दुपारच्या सत्रामध्ये, आपलं स्वागत आहे. शॉर्ट बॉलचा इथे वापर करण्यात आला. याही वेळेस बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दिसलंय.
त्याचं रूपांतर 2 मध्ये होईलच. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं आणि 2 धावेंच्या साहाय्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकावरती 7 धावा. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही पाहताय. मैदानावर मार्गस्थ आहे कैलासजी शिंदे आणि अंकुश नाटे हे 2 पंच या सामन्यासाठी आहेत. प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीची ही मेगा फायनल. SSK टीचर्स दुसऱ्या बाजूला व्हाईट रिक्स हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. 7 धावा धावफलकावर. पुढे टाकलेला बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत जरूर आणि तिथे मिळते एक सिंगल. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे 7. हॅलो 7 वरून 8. वाघ मोटरचे संचालक माननीय श्री प्रशांतजी वाघ यांचं येथे आगमन झालंय. हार्दिक स्वागत असणार आहे. मान्यवरांना विनंती की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचे 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 96 धावेंची. 96 रन्स टू रिक्वायर्ड. त्यावेळेचा बॉल पायामध्ये टाकला होता. त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. डावेष्टीच्या बाहेरचा हा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. एक धाव मिळेल अतिरिक्तच्या साहाय्याने आणि धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल तुम्हाला होताना दिसतोय. धावा 9 झाल्यात. मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. सातत्यानं मोठे फटके खेळावे लागतील या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा. अगदी याच पद्धतीने बॉलला खेळून काढलंय. यावेळेस मिड विकेटला ऑन साइडला बॉलला खेळून काढलंय आणि बॉल जातोय सीमारेषा पार. एक टप्पा मैदानात पडलाय. दुसरा मैदानाच्या बाहेर पडलाय. चौकार. यानंतर वडांगणी सनरायझर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये गुळवंच नाईट रायडर्स या 2 संघांमध्ये लढत होणार आहे. दोन्ही टीम्सने रेडी राहायचंय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क नाहीये. डॉट बॉल. यष्टीरक्षकाचा सरळ वेध चेंडूने घेतलाय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या आहे ती म्हणजे 13 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एक ओव्हर नंतर 13. शेवटचे चेंडू 30 बाकी आहेत. जिंकण्यासाठी 91 धावेंची अजूनही आवश्यकता. 30 चेंडू आणि 91 धावेंची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या 13 झाली आहे. थोडासा वेळ वाचवा प्लीज, ही विनंती आपल्याला असेल. गोलंदाजी करण्यासाठी ज्यांनी फलंदाजीमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं डॉक्टर कपिल शिरसाट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाचा सरळ वेध चेंडूने घेतलाय. क्रिकेटचे फिजिकल डायरेक्टर आहेत डॉक्टर कपिलजी शिरसाट सर. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं त्यांना फलंदाजी करताना. चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात इथे करताना दिसत आहेत. पहिला चेंडू निर्धाव आला. धावसंख्या 13 वर स्थिर. पाहिजे धावा अजूनही 91, कारण 104चं एक मोठं हिमालय पर्वत आहे. एवढं मोठं लक्ष आहे. शॉर्टबॉलचा वापर करण्यात आला. यावेळेस स्विच हिटचा अवलंब करण्यात आला आणि त्यावर यश देखील मिळालं. बॉल सीमारेषा पार निघून जाईल. धावा 4. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराने धावसंख्या वाढली आणि धावा झाल्यात 17. धावा होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. स्विच हिट यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला हवाई सफर घडवली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवून दिलाय. जिसके बाहों में दम उनका नाम प्रवीण कदम. त्यांचा षटकार आहे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 23 धावा धावफलकावर. या फटक्यांची आवश्यकता आहेच जर या मॅचला जिंकायचंय. आम्ही सुद्धा जिंकण्यासाठी आलोय हे मात्र इथे फलंदाजी करणारा संघ देखील सांगतोय. धावसंख्या 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावफलक. यावेळेस देखील तोच प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील मिळालंय. क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु या मैदानाची आउटफील्ड बरीचशी वेगवान आहे. तिथे चेंडू थांबणार नाही. जाईल वेगात सीमारेषा पलीकडे. धावा 4. चौकार. धावसंख्या वाढली आहे चौकाराने 27. एक चौकार एक षटकार त्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार आलाय. धावसंख्या वाढली 27. या ओव्हरमध्ये 4 चेंडू 14 धावा खर्च करण्यात आला. पहिला चेंडू निर्धाव आला होता परंतु त्यानंतर प्रवीण कदम यांनी हल्ला बोल केलाय.
समीकरण बदललं. 26 चेंडू आणि 77 धावांची अजून आवश्यकता आहे डॉक्टर कपिल शिरसाट सर गोलंदाजी करण्यासाठी. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे आहेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले तोपर्यंत मिळते एक सिंगल. एकच्या साह्याने ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर अंतिम टप्प्यामध्ये आहे. 28 धावा धावफलकावर. हॅलो. मोह संघाचे किट पार्टनर सन्माननीय विनोद सर यांचं इथे आगमन झालंय. मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत असणार आहे. मान्यवरांना विनंती की आपण मंचावर स्थानापन्न होऊन आजच्या या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल त्याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आणि यश त्यामध्ये मिळालं यश. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक पहिला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे. यशवंत बिल्डर्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. चला थोडासा वेळ वाचूयात. 24 चेंडूंमध्ये आता 76 धाव्यांची आवश्यकता आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर अजून एक स्पर्धेची मेजवानी सिन्नरकरांसाठी असेल. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत महात्मा फुले प्रीमियर लीग स्पर्धा येत्या फेब्रुवारी महिन्यात याच मैदानावर संपन्न होणार आहे. जेपीएल फॉर्मॅट प्रमाणे ही स्पर्धा खेळवली जाईल 16 संघांमध्ये आणि ती फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी संपन्न होईल. महात्मा फुले प्रीमियर लीग सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या अंतर्गत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 28. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 24 आणि धावा 76. हॅलो. मोह संघाचे पार्टनर तसेच संगीता हार्डवेअर चे प्रोप्रायटर सन्माननीय विनोद सर येथे उपस्थित झालेत. मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार येथे करण्यात येतोय. सन्माननीय किरणजी वाघ यांच्या हस्ते सन्माननीय विनोदजी सर यांचा हा सत्कार करण्यात येतोय. मोह किंग्स या संघासाठी किट पार्टनर म्हणून त्यांनी यावर्षी सौजन्य दिलेले आहे. संगीत हार्डवेअरचे ते प्रोप्रायटर आहेत आणि विशेष म्हणजे मोह किंग्स हा त्यांचा संघ हा या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. त्याबद्दल त्यांचे या हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू गणेशजी दिघे सर. एक बाद 29 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ जो मार्गस्थ आहे प्रगतीपथावर आहे. एक फलंदाज बाद झालाय आणि त्यानंतर न्यू बॅटर विष्णू इनामे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता मैदानामध्ये दाखल झालेत. या अगोदरच्या चेंडूवर त्यांनी एक धाव पूर्ण केली आहे. ऑफ द मार्क. लॉफ्ट केला. ऑन ड्राईव्ह करत असताना बॉलला खेळून काढले. लॉंग ऑनच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑनला बॉलला अडवलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिथे दुसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले नाहीयेत. मिळते विकेट. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज धावबाद. चला न्यू बॅटर नवीन थोडंसं लवकर चला. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला खूप चांगला बॉल होता. तिथे अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. भाग्यशाली चौकार. तर एक पारितोषिक आहे योगेश दाभाडे यांच्यासाठी. त्यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर सचिन उकाडे यांच्यासाठी 500 रुपयांचं यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दंड आहे आणि 2 रिव्हर्स स्वीप षटकार जर खेळले तर सागर सोनवणे बर्थडे बॉय यांच्याकडून देखील त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एकच धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाही. या धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये बदल होईल. 35 धावा
आपण धावफलकावरती पाहतोय. सिन्नर तालुक्याचं क्रिकेट आज प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार आहे. सिन्नर तालुक्याचं क्रिकेट आज नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरची एक वेगळी ओळख निर्माण करून देणार आहे. सिन्नर तालुक्याचं क्रिकेट आज ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उभं करून देणार आहे. सिन्नर तालुक्याचं क्रिकेट युवा खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणार आहे आणि तेच क्रिकेट आज आपण या मैदानावरती पाहतोय. हो, यावेळेस डायरेक्ट हिट करण्यात आलाय, परंतु तिथे निर्णयाची प्रतीक्षा असेल की फलंदाज बाद आहेत की नाही आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येईल. फलंदाज धावबाद. तिसरी विकेट आली आहे. प्रवीण कदम यांची मोठी विकेट आता मिळाली आहे SSK टीचर संघाला. प्रवीण कदम बाधून माघारी जात आहेत, धावबाद झाले. STPLचा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 68 ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतात. तर योगेश दाभाडे यांच्यासाठी पारितोषिक देखील आहे. 3 षटकारांसाठी योगेश अर्थात सचिन उकाडे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइस त्यांना असणार आहे. 2 रिव्हर्स षटकार त्यांनी जर खेळले तर सागर सोनवणे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना असणार आहे. परंतु चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल येताना दिसतोय. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 36 धावा. 3 ओव्हर नंतर 36 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 68 धावा विजयासाठी. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. अध्यक्ष सन्माननीय किरणजी भंडारी, व्हाईस प्रेसिडेंट सन्माननीय वैभवजी मुत्रक साहेब, सेक्रेटरी सन्माननीय गणेशजी शिरसाट सर, ट्रेझरर सन्माननीय प्रसादजी पाटोळे आणि सर्व सदस्य जे आहेत त्यामध्ये सतीशजी नेहे सर आहेत, रतनजी पडवळ सर आहेत, किरणजी कोजरे सर आहेत, किरणजी वाघ, रवी मोगल आहेत. सर्वच टीम जी आहे STPL ची मॅनेजमेंट टीम, त्यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. कारण एक मोठी स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येत असते आणि त्या स्पर्धेचं नाव आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. आज प्रत्येक जण या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी 7व्या पर्वाचा विजेता कोण असणार ते सायंकाळच्या सत्रामध्ये कळेलच. कारण आता रंगतदार आणि रोमहर्षक लढती आपल्याला बघायला मिळतील. कारण दुसरा क्वालिफायर आहे. यानंतर जो आपण खेळवणार आहोत त्यामध्ये वडांगई सनरायझर्स तो संघ गुळवंज नाईट रायडर्स सोबत भिडणार आहे. तिथे जो जिंकणार तो मोह किंग्स सोबत फायनल खेळणार आणि 7व्या पर्वामध्ये नवीन विजेता पुन्हा एकदा पाहायला मिळणार. कारण या स्पर्धेचा इतिहास आहे. पहिल्या पर्वापासून ते 6व्या पर्वापर्यंत एका संघाने 2दा विजेतेपद मिळवलेलं नाहीये आणि 7व्या पर्वामध्ये देखील अगदी तेच चित्र आपल्याला बघायला मिळेल सायंकाळच्या सत्रामध्ये. त्यावेळेला पुढे टाकलेला बॉल होता. बॅटची रेंज घेणारा चेंडू धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना संजय खरात चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली होती. 12 धावा दिल्या होत्या. इथे 2 चेंडू टाकलेत. आतापर्यंत एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. धावसंख्या 37 आकड्यावर स्थिर आहे. समीकरण बदललं. 16 चेंडू आणि 67 धावा. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होईल. धावसंख्या 38. 38 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 38 धावा धावफलकावरती आहे. सुंदर मैदान, त्यावर तितकीच सुंदर स्पर्धा. फुल टॉस बॉल समोर बॉलला खेळलाय, परंतु इलिव्हेशन मिळालेलं नाहीये. प्रॉपर टायमिंग साधलं गेलेलं नाहीये. नोमॅन्स एरियामध्ये बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक विरहित जे क्षेत्र आहे तिथे बॉल पडला आणि तोपर्यंत एक सिंगल मिळते. परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळालेला नाहीये. एकच धाव आली. एकच्या मदतीने धावसंख्या 39 या आकड्यावर जाताना दिसते आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला SSK टीचर्स या संघाची बघायला मिळाली. परंतु योगेश दाभाडे यांच्या बॅट मधून बॉलला लॉंग ऑनची सीमारेषा दाखवली आहे. बॉल धरम जाधव यांच्या बॅट मधून निघतोय हा षटकार. 6.
हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. नक्कीच SSK टीचर संघाचा जर विचार केला तर गणेश शिरसाट सर देखील या संघाचे घटक बनू शकले असते, परंतु या संघाकडे ते खेळताना दिसले नाहीत. मला वाटतं पुढच्या वर्षी नक्कीच खेळतील. यावेळेचा बॉल समोर खेळलाय, ते देखील SSK टीचर्स आहेत. यावेळेचा बॉल सीमारेषेच्या पलीकडे खेळून काढलाय. प्रेक्षकाने प्रयत्न केले झेल पकडण्याचे, परंतु त्यामध्ये त्यांनाही यश मिळालेलं नाहीये, कारण हा फटका अतिशय दमदार होता. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या चारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 53 धावा. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ड्रिंक्स सौजन्य मिळालेलं आहे, सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब आणि आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे सदस्य, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. रतनजी पडवळ साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 51 धावा. कोण जिंकणार प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीला, ते देखील आपल्याला पाहायचं. येणारे 12 चेंडू त्याचा निकाल जरूर देतील आपल्याला. योगेश दाभाडे स्ट्रायकर इनकडे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एक सिंगल कंप्लीट होत असताना दिसते. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावरती 54 धावा. आज आमच्या ऑफिशियल टीम साठी झकास भेळची मेजवानी होती आणि खरोखरच खाल्ल्यानंतर भेळ देखील खूप झकास आहे. हा अनुभव आला. जे आपले लोगो पार्टनर आहेत झकास भेळ. 3/54 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते एक सिंगल. 1 धावच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि धावफलकामध्ये बदल होईल. धावा 55. समीकरण बदललं. 10 चेंडू 49 असा सामना राहिलाय. शेवटचे चेंडू 10 शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर दुसरा क्वालिफायर आपल्याला बघायला मिळेल, जिथे गुळवंच नाईट रायडर्स इन ऍक्शन असेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये वडांगळी सनरायझर्स. वडांगळी सनरायझर्स या संघाने या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलाय आणि ज्या ज्या वेळेस वडांगळी सनरायझरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसला की समजायचं तो सामना रंगतदारच होणार, यात मात्र शंका नाही. यावेळेचा बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. या स्पर्धेची सुपर ओव्हर देखील आपण पाहिली आणि या स्पर्धेची सुपर ओव्हर देखील वडांगळी सनरायझरचा संघच मैदानामध्ये होता मोह किंग्सच्या विरुद्ध आणि ती मॅच देखील सुपर ओव्हर झाली. मला वाटतं 2 बॉल 11चा सामना होता, तोही जिंकला. त्याही धाव्यांचा पाठलाग केला. 2 बॉल 8ची गरज होती. मुसळगाव इंडियन्स सोबत ती मॅच होती आणि तोही सामना जिंकला. आणि आत्ताची मॅच आपण पाहिली, 2 चेंडू 7ची गरज असताना संदीप देशमुख यांनी खूप चांगली बॅटिंग केली तिथे. काल सुद्धा 2 चेंडू आणि 7ची आवश्यकता होती आणि आज देखील 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज होती आणि तिथून सामना त्यांनी जिंकला होता वडांगळी सनरायझर्सने. तो संघ यानंतर इन ऍक्शन आहे. 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 7 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज. चांगला बॉल यावेळेस निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावित नसेल. धावसंख्या स्थिर. 5 ओव्हर नंतर धावा झाल्यात 59 आणि समीकरण देखील बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 45 धावांची. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. 6 चेंडू आणि 45 धावा असं विजयाचं समीकरण आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता गोलंदाजांना.
शेवटचं षटक घेऊन येत आहेत आमचे आनंदाजी कांदळकर, क्रिकेट अपडेटर. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. बॉलला दिशा दिली आहे, बॉल वेगात चाललाय, सीमारेषेच्या पलीकडे मिळतोय चौकार. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. 5 चेंडू 41. 5 चेंडू शिल्लक आहेत, 41 धाव्यांची गरज आहे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल वेगात. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू धावे ते मिळणार नाहीये. डॉट बॉलची नोंद होईल. या मॅचवर मजबूत पकड मिळवली आता SSK टीचर्स या संघाने. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 41 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. फुल टॉस आणि या बॉलला खेळून काढलंय, पाठवून दिलंय, फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील इथे 6. षटकार. फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 69. 104 चा पाठलाग करत असताना 69 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंमध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवर देणार आहेत, तोपर्यंत मिळते 1च धाव. व्हाईट्रिक्स विरुद्ध त्यांच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर SSK टीचर्स असा सामना आहे. प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याची ही फायनल आहे. कारण मागचे 2 शनिवार जर तुम्ही बघितले ना तर या स्पर्धेमध्ये एक शनिवार तिथे प्रोफेशनल डे आपण राखीव ठेवला होता. तिथे SSK टीचर्स संघानं त्या दिवशी विजय मिळवला होता. तो संघ फायनल मध्ये आला. त्यानंतर मागच्या शनिवारी जर आपण पाहिलं तर तो प्रोफेशनल डे होता. तिथे देखील व्हाईट्रिक्स हा संघ जिंकला. तो संघ प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये आला आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि तिथे ही प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आपल्याला खेळ इथे दिसते आहे. जी मैदानावर सुरू आहे. मनगडाचा वापर केलाय, बॉलला खेळून काढलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे मिळते 1च धाव आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीचा विनर SSK टीचर्स. खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला विनंती राहील यानंतरची मॅच लगेच सुरू करायची आपल्याला. फिल्डिंग टीम लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.